मुंबई महापालिकेची मान्सूनपूर्व संयुक्त बैठक पार पडली। आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर मान्सूनपूर्व कामे तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले। मुंबई विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने राबवण्यात येत असलेली ही पदव्युत्तर अभ्यासक्रमाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे। राज्य शासनाने भरती प्रक्रियेत सुसूत्रीकरण आणि सुधारणा करण्यासाठी जारी केलेल्या नव्या शासन निर्णयाचं स्वागत होत आहे। मात्र नामनिर्देशनाच्या कोट्यातील काही राजपत्रित आणि अराजपत्रित संवर्गातील पदं थेट मुलाखती नियोजी विभागांतर्गत पदोन्नती आणि प्रतिनियुक्तीद्वारे भरण्याच्या निर्णयामुळे विभागीय भरतीतील आरक्षणाला धक्का बसणार आहे। मानखुर्दमधील बालगृहातील बालकांनी 10वीच्या परीक्षेत चमकदार कामगिरी केली। खचून न जाता परिस्थितीला तोंड देत बालगृहातील 17 मुलामुलींनी जिद्द, प्रामाणिकपणा आणि कष्टाच्या जोरावर शाळात परीक्षेत घवघवीत यश संपादन केले। मुंबई, ठाणे, पुण्यातील म्हाडाची घरं महागडी असल्याची ओरड सर्वसामान्य अर्जदाराकडून केली जाते। त्या पार्श्वभूमीवर अव्वाच्या सव्वा किमतीचा डाग पुसण्यासाठी म्हाडानं आता आपल्या वाढीव खर्चाची कात्री लावण्याच्या हालचाली सुरू केलेल्या आहेत। एखादी महिला गरोदर असेल तर तो काही आजाराचा विषय नाही असं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं स्पष्ट केले। तसंच केवळ गरोदरपणाचं कारण पुढे करून एखाद्या महिलेची नियुक्ती रोखणं ही तिच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन आहे असं सुद्धा महत्त्वपूर्ण निकाल कोर्टानं दिला। श्वानांमुळे पसरणाऱ्या कॅनाईन डिसेंबर या रोगामुळे कान्हा व्याघ्र प्रकल्पातील 5 वाघांचा मृत्यू झाला। हा रोग पसरू नये यासाठी देशभरातील व्याघ्र प्रकल्प तसंच जंगलांमध्ये खबरदारीचा इशारा देण्यात आला। तसंच भटक्या कुत्र्यांच्या लसीकरणाची व्यापक मोहीम राबवण्याचीही सूचना देण्यात आली आहे। पुढील 1 वर्ष सोनं खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल जपून वापरा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना केलंय। इराण अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभरात ऊर्जा संकट निर्माण झाले। यामुळे इंधनासह इतर अनेक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला। भारतालाही याचा फटका बसताना दिसतो। मुख्यमंत्री फडणवीसांचा आज दिल्ली दौरा असणार आहे। राज्यातील उद्योग वाढीच्या अनुषंगाने दौऱ्याला महत्त्व असणार आहे। केंद्रातील काही महत्त्वाच्या नेत्यांसह उद्योगाच्या प्रश्नावर यावेळी चर्चा होणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा आज रायगड दौरा असणार आहे। रोह्यातील विकास कामांचं भूमिपूजन होईल। 16 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन करण्यात येणार आहे। सुनेत्रा पवारांच्या हस्ते विकास कामांचं भूमिपूजन होणार आहे। खासदार श्रीकांत शिंदे यांचा राज्यव्यापी दौरा असणार आहे। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदे यांचा दौरा असेल। लोकप्रतिनिधी संवाद दौरा 16 मे पासून सुरू होणार आहे। तुळजाभवानी मंदिराच्या खजिन्यात गेल्या 2 वर्षात 49 किलो सोनं आणि 662 किलो चांदीची भर पडली आहे। आता नाथ, शाक्त आणि कपालिकांची आराध्य देवता असणारे तुळजाभवानी मंदिर श्रीमंत श्रेणीकडे सरकू लागले। सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये कमालीची चढउतार होत असताना तुळजाभवानी मंदिराच्या खजिन्यात वाढ होताना दिसते। हिंगोलीत 3 मुलींचे बालविवाह रोखले आहेत। कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा इथं बालविकास संरक्षण कक्षाला हे 3 बालविवाह रोखण्यात यश आलंय। मुलींच्या कुटुंबाला बालविवाहाचा परिणाम समजावून सांगत होणारे बालविवाह थांबवलेले आहेत। नाशिक रोड, येरवाडा, पैठण, विसापूर अशा विविध 31 कारागृहातील कैद्यांनी 596 हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आणलेलं आहे। तर भात, ज्वारी, बाजरी, भुईमूग, सोयाबीन बरोबरच कांदा, मुळा, पालक, टोमॅटोची शेती या तुरुंगांमध्ये भरलेली आहे। यातून 5.46 कोटींचं उत्पन्न मिळालं। कोकण रेल्वेच्या नियमित गाड्यांचे वेळापत्रक पुरतं कोलमडलेलं आहे। 8 तासांच्या प्रवासासाठी 15 तासाचा मनस्ताप सहन करावा लागतोय। प्रवास सुरू होण्याआधी 4 ते 5 तास रांगेत थांबावं लागतंय। रेल्वे प्रशासनाच्या नियोजन शून्य व्यवस्थापनामुळे दरवर्षी हेच हाल सोसावे लागत असल्याची तीव्र नाराजी प्रवासी व्यक्त करतायत। वातानुकूलित लोकलचं प्रमाण सातत्यानं वाढतंय। मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाचं दैनंदिन विना वातानुकूलित लोकल फेऱ्या कमी करून एसी लोकल चालवण्यावर अधिक भर आहे। मात्र यामुळे सामान्य प्रवाशांना गर्दी, उशीर आणि वाढत्या प्रवास खर्चाचा फटका बसतो। मध्य रेल्वेच्या एसी लोकलच्या संख्येत वाढ झाल्यानं सामान्य प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतोय। लोकलच्या समस्या निर्माण होत असल्यानं प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। त्यामुळे सध्या लोकल दर रद्द न करता एसी लोकल चालवण्याची मागणी करण्यात आली।
राज्यात दूध उत्पादनात 25% घट झाली आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे गायींच्या दूध उत्पादनात 25% घट झालेली आहे. त्यामुळे दूध उत्पादकांना सरकारी पातळीवर आधार मिळण्याची गरज आहे. मुंबईतील मोडकळीस आलेल्या पागडी इमारतींमध्ये राहणाऱ्या हजारो कुटुंबाच्या डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार कायम आहे. सुमारे 4 लाख भाडेकरू आजही अत्यंत धोकादायक घरांमध्ये जीव मुठीत धरून राहत असल्याचं समितीनं स्पष्ट केलं. ठाणे महापालिकेनं पावसाळ्यापूर्वी अति धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. ठाणे महापालिका हद्दीत तब्बल 4,437 इमारती धोकादायक असून सर्व इमारतींना प्रशासनानं नोटिसा चिटकावल्यात आणि या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी पावसाळ्यापूर्वी आपला बंदोबस्त करावा असं आवाहन केलं. नीट यूजी परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा संशय व्यक्त केला जातो. याबाबत नीट यूजी परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीने हे प्रकरण चौकशीसाठी केंद्रीय तपास यंत्रणांकडे सोपवलेलं आहे. या यंत्रणांच्या माहितीच्या आधारावर राजस्थान पोलिसांच्या विशेष ऑपरेशन पथकानं चौकशी सुरू केली आहे. सावित्री नदीपात्रातील गाळ उपसण्याच्या कामामुळे महाड शहर आणि परिसरात अपघाताचा धोका निर्माण झालाय. वाहतूक करताना रेती, माती आणि चिखल रस्त्यावर सांडल्यानं रस्ते निसरडे पडले. यामुळे या रस्त्यावरून चालणं आणि दुचाकी चालवणं धोकादायक झालंय. एमडी ड्रग्सचा कारखाना उभारण्याच्या तयारीतील टोळी जेरबंद झाली. या प्रकरणी तिघांना अटक केली असून 1,16,00,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुणे पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये बोगस डॉक्टर पुरवणाऱ्या संस्था आणि कंत्राटदारावर अद्याप वचक बसलेला नाहीये. तर बोगस डॉक्टर पुरवणाऱ्या कंत्राटदारावर 1 वर्ष उलटून गेल्यानंतरही कोणतीही कारवाई झालेली नाहीये. त्याला काळ्या यादीतही टाकण्यात आलं नाही. पिंपरी चिंचवड महापालिकेने चिखली कुदळवाडी परिसरात संयुक्त अतिक्रमणाविरोधी मोहीम राबवली आणि या मोहिमेत अनधिकृत धार्मिक प्रार्थना स्थळांवर बुलडोझर कारवाई केली आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. नाशिकच्या मनमाड रेल्वे सुरक्षा आणि लोहमार्ग पोलिसांनी मोठी कारवाई केली. कर्नाटक राज्यात चोरलेल्या 4 लाखांचे 28 मोबाईल जप्त केलेत. या प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली आहे. नाशिकच्या बागलाण तालुक्यातील द्यानं गावात चोरीची घटना घडली. अल्पभूधारक शेतकऱ्याच्या शेतातील तब्बल 19 शेळ्या, बोकड आणि एक म्हैस अज्ञातांनी चोरली. बंदिस्त शेडचं कुलूप तोडून ही चोरीची घटना घडली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्याचं तब्बल 3.5 लाखांचं नुकसान झालं. त्यामुळे रात्रीच्या वेळी पोलीस प्रशासनानं गस्त वाढवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.